नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मराठी शिवण क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे। तर पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजची मापं कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं, ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे परफेक्ट सांगितलेलं आहे। तर आज आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे। तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा आहे। तुम्ही जर पहिल्या दिवसाचा व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा। त्याची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन। तर व्हिडिओ अशा पद्धतीने पूर्ण बघा आणि हाही व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तो व्हिडिओ अगोदर बघा आणि हाही बघा म्हणजे तुम्हाला ब्लाऊजची मापं घेऊन ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते तुमच्या व्यवस्थित असं लक्षात येईल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। डबल फोल्ड पेपर काय घ्यायचा तर दोन पाठीमागचा समोरचा भाग आपला एकदाच निघावा त्यासाठी आपण दोन माप डबल फोल्ड पेपर घेत असतो। फोल्ड का घ्यायचा तर बंद बाजू आपल्याला नसली तरीही चालते, पण फोल्ड पेपर असल्यानंतर पेपर हालत नाही माप टाकताना आणि समोरचा पाठीमागचा भागाचा माप सेम निघतं, त्यासाठी फोल्ड पेपर घ्यायचा आहे। सिंगल पेपर असलं तर पेपर त्याला टाचन लावून घ्या म्हणजे जेणेकरून तो हलणार नाही। पेपर जर हलला कमी जास्त झाला तर माप इकडं तिकडं होऊ शकतं, त्यामुळं डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। बंद बाजू आपल्याकडे करायची, खुला भाग पुढं करायचा आणि आपल्याला जेवढी उंची हवी आहे तेवढा पेपर आपल्याला इथं घ्यायचा आहे। मी उरलेला कट करून घेतलेला आहे। बघा ब्लाऊजची उंची किती आहे, आपली ब्लाऊजची उंची किती आहे मी इथं माप लिहून घेतलेले आहेत। उंची किती आहे 13 + 1 = 14 इंच। 13 तयार उंची आहे, 1 इंच मार्जिन बरोबर 14 इंच आपलं उंची घ्यायची आहे। तर उंची आपली बरोबर 14 इंच घेतलेली आहे। ठीक आहे, 14 इंच उंची घेतल्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे। तर गळारुंदी मी इथं लिहिलेली नाही, तर प्रत्येक साईजनुसार गळारुंदी वेगळी घ्यायची आहे। 28च्या ब्लाऊजसाठी 2 इंच, 28 आणि 30 साईजच्या ब्लाऊजसाठी 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे। 30 साईजच्या ब्लाऊजला 28 साईजच्या ब्लाऊजला 2 इंच घ्यायचं, 30 साईजच्या ब्लाऊजला 2.25 इंच घ्यायचं आणि 32 पासून 36 साईजपर्यंत 32 पासून 38 साईजपर्यंत 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे। 40च्या पुढच्या ब्लाऊजला 3 इंच गळारुंदी घ्यायची आहे। ठीक आहे, आता 32 साईजचा ब्लाऊज आहे, गळारुंदी आपण इथं 2.5 इंच घ्यायची आहे। 2.5 इंच आपण इथं गळारुंदी घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपली गळारुंदी घेतलेली आहे त्याच ठिकाणी आपल्याला आपला समोरील गळा घ्यायचा आहे। समोरचा गळा किती आहे तयार आपला बघा समोरील गळा किती आहे आपला तयार गळा 5.5 इंच आहे। अर्धा इंच मार्जिन म्हणजे बरोबर आपल्याला इथं 6 इंच घ्यायचा आहे। तयार गळा किती आहे 5.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स केलं म्हणजे बरोबर आपल्याला किती घ्यायचं आहे 6 इंच। तर मी इथं बरोबर 6 इंच घेत आहे। कुठं घ्यायचं जर गळारुंदीचा जिथं पॉईंट आला तिथं आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे। आता वरती किती गळारुंदी घेतली 2.5 इंच, खालीही आपल्याला 2.5 इंचच गळारुंदी घ्यायची आणि हे मार्क करून घ्यायचं आहे। आणि हे पट्टीनं आपल्याला मार्किंग करायचं आहे। नेहमी बघा पट्टीचा वापर करा, पट्टीमुळे काय होतं लाईन जे आहे ते आपल्या सरळ येतात आणि ब्लाऊज आपला बरोबर येतं। समोरील गळ्याचा बॉक्स तयार झालेला आहे। आता गोल आकार द्यायचा बघा अशा पद्धतीनं। असा समोरील गळा देऊन घेतलेला आहे आपण, समोरील गळा झालेला आहे। आता आपल्याला हे घ्यायचं आहे, शोल्डर टाकायचं आहे। शोल्डर किती आहे आपलं बघा, शोल्डर आपलं 2.25 इंच आहे। अर्धा इंच मिक्स केलं 3.25 इंच आपलं शोल्डर आहे। सुरुवातीला मार्किंग केलं, परत आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। ज्या ठिकाणी आपलं शोल्डर आलेला आहे तिथं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। मुंडा तयार किती आहे आपला 5 इंच आहे। अर्धा इंच मिक्स केलं बरोबर 5.5 इंच आपला मुंडा झालेला आहे। तयार मुंडा 5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं बरोबर आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे। तर 5.5ला मार्क करायचं। वरती 3 इंच शोल्डर आहे, खाली 3.25 आहे। खालच्याही साईडला 3.25 इंच शोल्डर आहे का बघूनच मार्किंग करायचं म्हणजे वरचा खालचा पॉईंट सेम येऊन आपला ब्लाऊज चुकणार नाही।
आता हे झालेलं आहे. आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छातीचा चौथा भाग आपला किती आलेला? छातीचा चौथा भाग आपला 8 इंच आलेला. त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन मिक्स केलं, बरोबर 9.5 इंच घेतलेलं आहे आपण. तर जसं माप आहे तसंच आपण ब्लाऊजचं इथं माप टाकत आहोत. छातीचा चौथा भाग किती आहे आपला? बरोबर 8 इंच. तर सुरुवातीला बघा 8ला मार्क करायचं आणि मग नंतर 1.5ला मार्क करायचं, म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन. आणि हे आहे ते आपण पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे. आता सेम माप आपल्याला कमरेच्या साईडलाही टाकायचं आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग किती? 8 इंच. कमरेचं माप नाही काढलं तरी चालतं आणि 1.5 इंच मार्जिन. आणि हे मार्जिन. आता बघा हे झालेलं आहे. तर आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहेत. 2 आकार असतात मुंड्याचे, पाठीमागचा 1.5 इंचाचा, समोरचा 1 इंचाचा. पाठीमागचा 1.5चा मुंडा घ्यायचा, समोरचा 1चा. 2 मुंड्याचे आकार असतात आपले. दोन्ही आकार देऊन घ्यायचे. मुंड्याला आकार देताना पेपर आपल्या साईडला करून घ्यायचा असा. आणि बघा अशा पद्धतीनं, बघा मी जसं दाखवते ना त्या पद्धतीनं मुंड्याला आकार देऊन घ्या. अशा पद्धतीनं पाठीमागचा आकार दिला. समोरचा आकार देताना आपल्याला असा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्हीही मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत. आता मुंड्याचे आकार झालेले आहेत आपले. मुंड्याचे आकार झाल्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी कितीची होती आपली? तर क्रॉसपट्टी आपली 3.5 आणि 3ची आहे. तर आपण सेम क्रॉसपट्टी घ्यायची आहे. क्रॉसपट्टी कितीची आहे आपली? इकडं 3.5चं माप टाकायचं. 3 आणि 2.5ची होती, तर आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं, म्हणून 3.5 घेतलं आणि इथं 2.5 घेतलं. 3.5 आणि 3, 2.5 घेतलेला आहे इथं. बरं तर आपल्याला 3ला मार्क करायचं आणि हा 3 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे क्रॉसमध्ये वरती असं कर्वमध्ये हे अर्धा इंच आहे ना, हे असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा असं. अशा पद्धतीनं क्रॉसपट्टीला आकार दिल्यामुळं काय होतं, क्रॉसपट्टी आपली बरोबर येते आणि ब्लाऊज जे आपला बरोबर बसतो. आता हे झालेलं आहे आपलं क्रॉसपट्टीचं. आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. कटोरीचं माप लिहून घेतलेलं नाही आपण. कटोरीचं माप हे तयार झाल्यानंतर टाकत असतो. आता बघा कटोरीचं माप टाकताना कुठल्याही साईजचा ब्लाऊज असते, छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन आहे ना, ह्याचा मध्ये काढायचा आहे आपल्याला. 9.5 इंच आलेला आहे आपलं. तर ह्या 9.5चा मध्ये काढायचा. अशा टेप डबल फोल्ड करायचा आणि हे मार्क करून घ्यायचं आहे. कुठलाही ब्लाऊज असू द्या सेम पद्धतीनं माप काढायचं आहे. आणि कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, छातीचा चौथा भाग प्लस मार्जिन आहे ह्याचा मध्ये काढायचा. त्यानंतर 1 इंचाचा मुंडा आहे, तिथून खाली आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे, बरोबर. 40च्या पुढचे ब्लाऊज असतील तर 3, 3.25 इंच घ्या. 40च्या आतले ब्लाऊज असतील तर 2.5 इंच घ्या. हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हे इथं आपण 2.5 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर समोरील गळ्याला आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि हे पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीनं कुठलाही ब्लाऊज असते सेम पद्धतीनं आपल्याला हे असं मार्क करून घ्यायचं आहे. असा व्यवस्थित आपल्याला गोलाकार इथं आला पाहिजे, म्हणजे ब्लाऊज कटोरीलाही गोलाकार येतो. बघा व्यवस्थित अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. आता आपल्याला हे कट करायचं आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल आपण व्यवस्थित असं कसं कट केलेलं आहे. आता कट करताना एक्स्ट्रा जो राहिलेला पेपर आहे तो कट करायचा. सुरुवातीला आपल्याला 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा. 1.5 इंचाचा मुंडा कट केल्याच्या नंतर आता आपल्याला गळारुंदी जी आहे इथं कट मारायचा आहे. कट मारल्यानंतर आता आपल्याला हे बघा असं दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. इथून जे फोल्ड आहे तिथून आपल्याला दोन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत. आता बघा हे दोन्ही पार्ट वेगळे झाल्याच्या नंतर पाठीमागचा भाग साईडला ठेवू आपण.
आणि समोरील भागाचं कटिंग करायचं आहे. समोरील भाग जसा आहे आपला तसा कट करायचा आहे, म्हणजे जसं गळ्याला आकार दिला आपण सेम पद्धतीनं कट करायचं आहे. गळा कट केला त्यानंतर आपल्याला पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा कट केला. आता हा समोरचा मुंडा, समोरच्या पार्ट वेगळे वेगळे केले ना मग कट करायचा. अगोदर दोन्ही पार्ट धरून 1.5 इंचाचा कट करायचा आणि दोन्ही पार्ट वेगळे वेगळे केले की मग हा मुंडा आपल्याला कट करायचा आहे, म्हणजे ब्लाऊजामध्ये चुन्ना वगैरे पडत नाही. त्यानंतर आता आपल्याला कटोरी जशी आहे ना तशी कट करून घ्यायची आहे. इथपर्यंत कट केली. आता ही क्रॉसपट्टी कट करायची. क्रॉसपट्टी काढून परत तुम्ही कटोरी कट केली तरी पण चालते. हे बघा, हे क्रॉसपट्टी, कटोरी आणि हा समोरचा पार्ट. आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करूया. तर मी आता तुम्हाला पाठीमागचा गळा कमरेच्या बाजूने घ्यायला सांगितलेला, बरोबर. मग माप कसं टाकायचं, तर माप आपल्याला खालतून वरी टाकायचं आहे. हा आपला कमरेचा भाग आहे. ब्लाऊजचा आपण कमरेचा भाग घेतला, वरतून गळा घेतलेला नाही. मग आता खालचं माप घेतलं, त्यामुळे आपल्याला खालच्या साईडनी वरती किती घ्यायचं आहे, 4.5 अधिक अर्धा बरोबर 5 इंच घ्यायचं आहे. जेवढं आहे आपलं तेवढं घ्यायचं आहे. जेवढं आहे त्यामध्ये आपण किती मिक्स केलं, अर्धा इंच. मग आपण किती घेतलं इथं 5 इंच. वरती गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली, इथंही गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आणि हे मार्क करून घ्यायचं आहे. बघा, असं चौकोनी तयार झालं आणि इथं आपण इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे. जसा हवा तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता. इथं आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे. हे कट करूया आपण आता. बघा, व्यवस्थित असा गोलाकार तयार झालेला आहे पाठीमागच्या गळ्यालाही. तर अशाच पद्धतीनं कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं माप काढायचं आहे. सहज आहे, सोपं आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय केलं, ब्लाऊजचं माप घेतलेलं होतं ना ते माप काढलेलं आहे आपण आणि ते कट केलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही कटिंग कशी करायची, कटोरी कशी वाढवायची ते सांगणार आहे. दुसऱ्या दिवशी आपण हे फक्त माप काढलेलं आहे. थोडं थोडं का सांगत आहे एकच व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. पूर्ण जर एकाच व्हिडिओमध्ये बघितलं तर लक्षात राहत नाही. त्यामुळं आपण थोडं थोडं करत एका व्हिडिओमध्ये बघूया. त्यामुळं काय होईल, परफेक्ट आपल्याला लक्षात येईल. आणि प्रॅक्टिस करायची आहे. एवढ्याच जेवढं आपलं झालेलं आहे क्लासमध्ये तेवढ्याची जर प्रॅक्टिस केली तर ब्लाऊज कटिंग करताना तुम्हाला परफेक्ट असं शिकता येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी कशी वाढवायची, बाहीचं कटिंग कसं करायचं ते सांगते. तर शिवण क्लासचा पहिलाही व्हिडिओ बघा, हा बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.